लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात म्हणजे खास करून जुलैचं जे वितरण चालू आहे तर त्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. अजून पण बघा सामाजिक व न्याय विभागाचा जो निधी आहे तर तो सर्व लाभार्थ्यांना प्राप्त झालेला नाही. काही अशा SC या कॅटेगरीमधल्या भगिनी आहेत तर त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. ST कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे बऱ्यापैकी. पण मात्र तुमच्या मनामध्ये असा साहजिकच प्रश्न येईल की मग असं का होत आहे, तर त्यामागे स्पष्ट कारण कोणतं आहे तर ते पुढे आलेलं नाही. पण मात्र जो निधी उपलब्ध केला जातो म्हणजे सामाजिक व न्याय विभागाच्या द्वारे महिला बालविकास विभागाला तर वितरण मात्र करायचं हे संपूर्ण महिला बालविकास विभागाच्या हातातच असतं. तर त्यांच्याच हातात आहे की एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना करणं. पण मात्र यावेळेस तसं झालेलं दिसत नाही आपल्याला. आणि इथून पुढे सर्व लाभार्थ्यांना एकत्रितच वितरण महिला बालविकास विभागाने करायला पाहिजे अशी नम्र विनंती आहे. कारण की बघा सर्वांना जे आहे या योजनेच्या लाभाची अत्यंत गरज असते, त्या लाभाची वाट पाहत असतात. त्यामुळे एकत्रित वितरण व्हायला पाहिजे. बघा आज जे आहे, आज जर आपण पाहिलं तर 27 ऑगस्ट आहे. आज सुट्टी वगैरे नाही. आणि तुम्हाला माहिती आहे 25 ऑगस्टला वितरण झालं होतं, 26 ऑगस्टला पण काल पण सुट्टी असताना पण वितरण झालं होतं. त्यामुळे आज तर कोणती सुट्टी नाही काय नाही, त्यामुळे आज ही वितरण होणार आहे. आज माझ्या मते मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल. आणि किती वाजता वितरण होईल अंदाजित बघा इव्हिनिंगला इथं वितरण होण्याची शक्यता आहे. 5 वाजता जे आहे बघा किंवा 5 वाजेच्या दरम्यान किंवा 1च्या नंतर कधी पण होईल. पण मॅक्झिमम चान्सेस आहे की 5 वाजल्याच्या नंतर आपल्याला आज परत मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल. कारण मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण जे मार्च एप्रिलचा जो हप्ता होता बघा मार्च एप्रिलचा, तर तेव्हा सामाजिक न्याय विभागाचा जो काही निधी आहे तो उशिरा उपलब्ध करून दिलेला होता. म्हणजे त्याचा हप्ता जो काही वितरण होत होतं ते उशिरा झालं होतं. तर ते जो वेळ होता त्यावेळेसचा तर तो इव्हिनिंगचा वेळ होता. आणि त्याचप्रमाणे यावेळेस पण होईल. पण तरी देखील लवकरात लवकर कसं वितरण करता येईल याचा खास करून विचार करायला पाहिजे. परत सांगतोय बघा की सामाजिक व न्याय विभागाचा जो निधी आहे अजूनही काही लाभार्थ्यांना प्राप्त झालेला नाही. बऱ्याचशा ज्या लाभार्थी आहेत SC कॅटेगरीमधील तर त्या लाभार्थ्यांना त्या भगिनींना अजूनही हप्ता प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकत्रित हप्ता देण्याचा खरं तर प्रयत्न करायला पाहिजे. काही जर याच्या मागे काही त्यांची जर टेक्निकल बाब असेल तर ती प्रत्येक वेळेस दिसायला नाही पाहिजे. ऑब्विसली प्रत्येक वेळेस दिसत नाही, पण मात्र असं दोनदा होत आहे. म्हणजे याच्यापूर्वी पण झालं आणि आत्ता पण होत आहे. तर त्यामुळे बघा काही लाभार्थ्यांना जर असं वाटत असेल की सर कॅटेगरी वाईज वितरण व्हायला का, तर तसं काय नाही. 2 स्वतंत्र GR यायचे पूर्वी बघा. महिला बालविकास विभागाचा पण GR यायचा आणि आपला सामाजिक व न्याय विभागाचा GR पण यायचा. दोन्ही GR हे लाडकी बहीण योजनेचे असायचे. मग दोन्ही GRचा जो निधी असायचा तर तो वेगवेगळ्या टायमाला न सोडता एकत्रित सोडण्याचा प्रयत्न केला जायचा महिला बालविकास विभागाच्या द्वारे. आपण आता मात्र जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तर तो थोडासा मागे पुढे होताना आपल्याला दिसत आहे. तर तसं व्हायला नाही पाहिजे. असंच एका योजनेच्या संदर्भात होते बघा. दिव्यांग योजना जी आहे तुम्हाला माहीत असेल बघा. तर त्या योजनेचा जो 2,500चा लाभ आहे आणि इतर जे निराधार योजनेचे लाभार्थी असतात त्यांना 1,500 रुपये मिळतो. तो निधी पण पूर्वी एकत्रित मिळायचा, पण आता तो मागे पुढे होतो आहे. म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना अगोदर मिळतो आणि इतर निराधार लाभार्थ्यांना नंतर मिळतो. तर हे कशामुळे होत आहे, कारण स्वतंत्र वेगवेगळे GR येतात. आणि ह्याही योजनेच्या बाबतीत जर आपण पाहिलं याच्या मागचं सर्वात प्रमुख कारण जर पाहिलं तर ते वेगवेगळे GR येणं, म्हणजे वेगवेगळ्या विभागाच्या द्वारे निधी जो आहे उपलब्ध करून देणं किंवा महिला बालविकास विभागाला तो निधी प्राप्त होणं. पण काही जरी असलं तर याच्या अगोदर मात्र एकत्रित झालेले आहेत ना हप्ते. तर त्याचप्रमाणे जे आहे सर्व लाभार्थ्यांना एकत्रितच इथून पुढे पण तोच प्रयत्न करायला पाहिजे. एकदाच आणि एकत्रितच लाभ जो आहे वितरित व्हायला पाहिजे. राहिला मुद्दा बघा की आज कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली सकाळपासून तर कोणत्याही प्रकारची आज वितरण झालेलं नाही. त्यामुळे असं नाही की वितरण आणखी उलट जास्त दिवस चाललेले वितरण लक्षात घ्या. तर 29 तारखेच्या पण पुढे वितरण जाऊ शकतं. आज 27 तारीख आहे, आज गुरुवार आहे आणि आजही वितरण चालू होण्याची शक्यता ही दाट आहे. आणि जेव्हा वितरण चालू होईल तेव्हा नेहमीप्रमाणे पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल. ज्या लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही तर तशा कोणत्याही लाभार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही. म्हणजे सर मला मागचा आला होता म्हणजे 24वा हप्ता आला होता, पण मात्र यावेळेचा हप्ता माझं सर्व फॉर्मचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे तरी पण मला मिळालं नाही. तर असं काही तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणं बाकी आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. जेव्हा आपण सामाजिक न्याय विभागाच्या सर्वांना एकत्रित हप्ता मिळायला परत सुरुवात होईल आज, तर त्यावेळेस तुम्हाला नक्की पुराव्यासहित परत अपडेट देण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.